अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई, अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई. गाईस बघा काय सीन, हे दाखवासाठी मला बोलवत होती मम्मी इकडे बघायला ये. मस्त की मॉर्निंग आपली झालेली आहे, मगाशीच झालेली आहे. अजून फ्रेश नाही झालो. पहिला खाली मच्छी आलेली आहे तर आपण मच्छी घ्यायला जाऊ. आणि माझे डोळे बिले बघा किती सुजलेले आहेत, खूप डेंजर. आणि डोका बिका भरपूर दुखते. आज वर्कआउट करायला सुद्धा उठलो नाही मी. तर चला पहिला आपण मच्छी घेऊ. आणि घरामध्ये भरपूर पसार आहे, रात्री तर जास्त काही मी केलंच नाही. तर चला आपण मच्छी काय आलेली बघून बघायला जाऊ खाली. आमच्या ताईच आहे त्या. हे नको ग, याच्या विचार नको टाकू, पण तुझं सगळं बघतोय. राहून द्या त्याच्यामध्ये, चांगला तुम्हाला दाखवते. नको काय काहीच बघा मस्त आहे की अशी खारींची कोलबी आहे. मला नको दाखवूस ग. काय ती देव. बाईच हे बघा मस्त आहे की अशी कोलबी घेतलेली आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहेत उरणला. आता नाही करणार, बघू पहिला कसं काय. टाईम माझा प्लॅन मध्ये चेंज होतात. आता फ्रीजमध्ये ठेवते आणि पाणी बिणी भरायचं आहे. आणि खूप माझा डोका तर दिलेला आहे, आज वर्कआउटला बी उठलो नाही. तर चला पहिला फ्रीजमध्ये ठेवते. हे कपडे जुलून घेते, धुवायच्या इथे अलग करते, पहिले व्यवस्थित बेट करते, सर्व हल्लेलं सर्व कामं करून घेते. आणि इकडं बघा काय या प्रिन्सीने काय घरामध्ये केलेलं आहे बघा. इकडं तिकडं सर्व झालेलं आहे पहिला. आणि लेटच उठलो आज. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला काल जर तुम्ही बघितलं मस्त असं छोटासा सेलिब्रेट माझा झाला, म्हणजे असा बड्डे सेलिब्रेट केला. आणि चला आता मी पहिला कामाला लागते, काम करायचं आहे. दिवाबत्ती तर माझी झालेली आहे, पण कालचा खूप पसार आहे, काहीच केला नाही. तर आता पाणी बिणी भरायचं आहे. रात्री पाणी बी नाही भरलं, तसंच ठेवलेलं आहे मी. आता सर्व पाणी बिणी मी भरून घेते. भरपूर पसार आहे. तर काहीच आपलं कंटिन्यू करा ब्लॉग. आणि काय काय होतं तर पूर्ण तुम्हाला मी शूट करून दाखवते. तर चला काहीच लास्टपर्यंत बघा. आज जीविका सर्व काम सांगितलेलं आहे. जीविकाला बोललो सर्व किचन बिचन एकदम व्यवस्थित पुसून बिसून घे आणि हांडे भरून एक या साईडला सर्व लावून ठेव, मी आल्यावर उचलते. हिला हांडे काय उचलणार नाही. आणि मी पटकन आता कपडे धुवून येते. कसा जीविकाला बी आला पाहिजे कुठलेही कामं, म्हणून तिला बी आतापासूनच सांगते थोडाफार. तर चला तर जीविका आता किचन बिचन पूर्ण साफ करून घेते. मी तेवढ्यात आमचे भरपूर कपडे आहेत, म्हणजे डबल टेबल असे चेंज केलेले आहेत. तर पटकन मी कपडे धुवून येते, म्हणजे कसे लवकर धुतले ना मग ते आपल्याला लवकर सुकतात कपडे. ना तर मग सुकतच नाही, मग तसेच ठेवावे लागतात बाहेर. मग त्याच्यामुळं जरा लवकर कपडे धुल्यावर लवकर सुकतील आपले कपडे. तर चला काय बघू. हां बरोबर केला. जीविकाला असं सांगायला होतं तर मला विचारते मम्मी आता मी व्यवस्थित साफ केलाय का, अशी मला विचारते. आपण कपडे तर आता धुवून आलेले आहे. जीविका काय करते ते बघू. जीविका हांडे भरलंच का नाही. हे बघा कसे हांडे भरलेले आहेत. तो तसा घासून का ठेवला, सुकला तो हांडा. हा असं घासून नाही ठेवत, त्याला जास्त धुवायला लागन. काहीच बघा जीविकाचा उद्योग बघा, त्याला घासून ठेवला आणि तो हांडा सुकला पूर्ण. जा आतमध्ये धुऊ जा त्याला, तो भरून दे तेवढाच हांडा. जीविकाने सर्व असे हांडे भरून ठेवले का मग तिला उचलणार नाही ना. आता मी उचलते पटापट. आणि काय लादीची अवस्था आहे, इकडे भांडी इकडं सर्व असा. जरा मी तर कपडे धुतलेले आहेत. आता हे हांडे पटापट उचलते मी. चला बाईच आणि कंटिन्यू करा आपला ब्लॉग. सांगते बघू आता. हे बघा हे कुठलं फॅशन जीविका, सिलेंडरवर बसून भांडी घासतोस. गाईस बघा काय सीन, हे दाखवासाठी मला बोलवत होती मम्मी इकडे बघायला ये. हा हा हे काय जीविका बघा नवीन सिस्टम. जीविकाच्या बी मैत्रिणींना सांगते असे जीविकाच्या सारखे भांडी घासा सिलेंडरवर बसून. हा मस्त. हे बघा कशी भांडी घासते. हा काय करावा रे बाबा. पाणी इतकं सुरलं आहे ना, भरपूर सुरलं. अजूनपर्यंत टाकी भरत नाही, विचार करा. कधी लावलेलं आहे पाणी, टाकीच भरत नाही. जीविका आवाज येते का बघ टाकीमध्ये. आवाज बी येत नाही, पाणी एकदम स्लो पाणी येते.
पाणी येते जाते वटे येते जाते असं नाटक वटे चालू आहे. मगाशी गेलेला आता परत. आता पहिला आपण मस्तपैकी लादी पहिला पुसून घेऊ. अशी लादी आहे घाण झालेली आहे. जीविकाने माझे मस्त बघा भांडी बिंडी घासलेले आहेत आणि मी लादी पुसून घेते. आज जरा जीविकाला सर्व कामं सांगितली, म्हणजे पाणी बिणी भरायला सांगलं आहे. बघा हांडे भरलेले आहेत, मी उचलून ठेवले हांडे. आणि जीविकाने भांडी बी घासली. मी आता लादी पुसते आणि लगेच जेवण करते. जर आपल्याला लादी मला जरा स्वच्छ लागते बाबा, कसं आपले डोगी बिगी धावतात ना इकडे तिकडे, मग मला जर घरामध्ये घाण बिलकुल आवडत नाही. जरा स्वच्छ असल्यावर बरं वाटते. तर मी पहिला याच्यामध्ये फिनेल टाकून घेते आणि लादी पुसून घेते. त्यांची बाबू का तुला सगळी बाहेरला ठेवतात, आतमध्ये कोणून ठेवतात? गंदी कधी झाली बाबू तू? अंघोळ नाही करायची तुझी? गंदा बाबाचा बाबू ये 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 माझ्याकडे बस. दीदीकडं बघ गाईच अशी बघा ये तशी आमची किऊ तशी कुमारी. तिने आज अंगण केली खान दिसते. लादीत एकदम अशी मी स्वच्छ केलेली आहे. पहिला आपण आता ही बघा कोलंबी घेतलेली ती आता आपल्याला साफ करायला लागेल. आणि हा सिलेंडर काल भरला, त्याला आतमध्ये ठेवायला लागेल, वजन आहे ना. आता पहिला आपण ही कोळंबी साफ करू. आणि इकडे लसूण चोकळून ठेवलेलं आहे, म्हणजे जीविकालाच मी सांगितलेलं जीविकाला पटापट चोकल. आणि मी आता ही कोळंबी साफ करते. का सांगू, डॉगी माझे काल जेवलेच नाही, त्यांना भाजी असल्या त्यांना जेवणच जात नाही. आणि हे सुद्धा जेवणार नाही. कसं आम्हाला जायचं आहे म्हणजे इकडे उरणला जायचं आहे. ताईसांची म्हणजे घराची पूजा आहे, त्यासाठी आपल्याला जायचं आहे. पण आता ह्यांच्यासाठी करायलाच लागेल मला. तर चला आता मी पहिला ही कोळंबी करते, म्हणजे खाडींची आहेत. पहिलं मला वाटलं आपली ही आहे नॉर्मल, पण नंतर मी त्यांना विचारलं, बोलतं हे म्हणजे खारींचीच कोलंबी आहे, आपली असते विकायला असते ती पार्सलची ती नाही आहे. आणि इकडे बघा हे असं सीन असते आमचं. मी तिथं जाईन ना तिथे येऊन तिला बसायलाच पाहिजे. आता बसून द्यायला शांत तिला मिस लागते. मी तेवढ्यात ही कोलंबी पूर्ण साफ करून घेते आणि पटापट घालते. कसं मग आम्हाला मला जेवण करून डबल निघायचं आहे जायला. तर चला तेवढ्यात माझे मिस्टर बी येतील, कामावर आहेत ते. त्यांना मी सांगितलेलं आपल्याला जायचं आहे. तर चला मी पटापट पहिला ही कोलंबी साफ करते. टॅमॅटो कापले, मिरची कापली, कोथिंबीर कापली आणि आपलं लसूण घेतलेलं आहे. आणि कोलंबी बघा अशी मी साफ केली, त्याच्यामध्ये बटाटा टाकला आहे आणि लगेच मी फोडणीला देते. आणि जीविकाचा माझा उद्योग बघा. जीविका ह्यो काय बनवतोस? हां या अशी घरामध्ये जीविका असली ना तर जाऊ दे, हिला काय नाही करत. मी पटकन पहिला फोडणी देते कालवणाला. ह्याच्यामध्ये वांगा बी पाहिजे होता, वांगी नाही आहेत. ह्याच्यामध्ये पाणी टाकून देऊ. इकडे भात सुद्धा घातलाय, या साईडला कालवण घातलंय आणि असं जरासा किचन पुसून घेतला. इकडे तिकडे सर्व पसारा होता आणि ते अशी थोडीशी भांडी आहेत. तर चला जीविकाने लावली वाटतं TV. कोळंबी झालेली आहे फायनली बघा मस्त. पहिला आपल्या डोगीने जेवायला देते, कसं होती काल जेवलीच नाही, त्यांना जेवण द्यायला पाहिजे पहिला. आता मी मस्तपैकी रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे उरणला. चला ब्लॉगची पूजा आहे तर आपण पूजाला चाललेलो आहे. तर चला काहीच तर तुम्हाला मी तिकडूनच दाखवते. आपले सिंपल मेकअप दरवेळेसारखे जास्त नाही. तर चला आता
आपण जाऊ एका घरात आहे, आम्ही दोघात जरा चाललेले आहेत. बाबू तर माझा सकाळीच गेलेला आहे आईंच्या बरोबर, तो तिकडंच आहे. तर चला गाईच जाऊ आपण. मी इथं खर्चाला आलेलं आहे, पण इकडूनची ट्रॉफिक बघा किती जबरदस्त आहे. पुन्हा इकडे कंटेनरच आहे बघा. मला तर या साईडला खूप भीती वाटते, सगळे कंटेनर चालतात आणि आम्ही त्याच्या मजेतून चालतो. गाडी चालली आमची, असा इथला सीन आहे. बाबू बघा अगोदरच आलेला सकाळच. आमच्या आई आहे आणि इकडे वाटतं जेवण करायला घेतलंय. जेवण करतात. चला आता आपण वरती जाऊ. हे बघा नवरदेव, हा नवरदेव तेव्हा ओळखत नव्हते. प्रत्येक पौर्णिमा प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत लक्षात घ्या, महिन्यात एक पौर्णिमा असते, तशी एक संक्रांत सुद्धा इकडे गेले असते. अनुंडा ओळखत नाही, तू ओळखत नाही, मामीला ओळखत नाही. मस्त ताईंचा बेडरूम. जगाशा क्लेशापासून सोडली थोडी धोपाशा, आंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वर वरदे. भाऊ नीट घ्या, नाव नीट घ्या. चला एक मस्त वेगळं प्रतीक्षा नका, काहीतरी नाव घ्या. स्टाईल मध्ये अरे काढ मोबाईल. भाऊ डोलं चालायला लागलं. मला काय माहिती. मी भाऊन फोकस करते. भाऊ नाव घ्या मस्त की छान पैकी. ऐका, अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई, अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई अभिषेक रावांचे नाव घेते. कायराची आई. छान 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 मस्त छान. ए काय रा भाऊ, आता तुम्ही आता घेतला, ताई घेतला, पाठ नाही केला बोलतो. भाजी भाजी प्रतीक्षा माझ्या प्रीतीची. राहू द्या, घ्या कसा तरी घेतला, येत नव्हता त्यांना. सांगितलं मी. तुम्ही सांगितलं काय? मग घ्यायचं असतं. ए कायरा, तुझं नाव खूप छान घेतला मम्मीनी, मस्त घेतलं तुझं नाव. काय प्रतीक्षा. इकडे या नी, त्या साईडनी ये. सुटले नाही ना, अशी पडले फक्त. किचन बघा खूप छान आहे, मस्त पैकी. इथं ताई आमच्या पोल्या लागतात. कलर छान वाटते, पिंक कलर आहे. हा इकडूनचा बेडरूम लाल वाटते. पोल्या चालू आहेत. व्हिडिओ नाहीतर जेवढे पेटला नाही. कॅप्चर करायला पाहिजे होता.
प्रसाद घ्या. आमची जाऊबाई पुढे चालली मला टाकून. हा नाही गाईस, आम्हाला साडी घ्यायची होती म्हणून आम्ही पुढे आलो. हो का, असा विषय होता का? नाही, पाणी पडला, चुकून पडला. हा? मग आता कुठे काही मेकअप करायला चालले हो का काय? मेकअप करायला जा, मेकअप करून या. चला काहीच, आता आपण बेडरूम मध्ये बसू जरा. तर आपण पडलेलो आहे. आता आम्ही कामाला जरा लागतो, जरा वेफर पाहुण्यांना देतो. इकडे आमचे भाऊ आहेत. पण मला बेडरूम खूप आवडला. असा काहीतरी अलगच लुक, मस्त छान. प्रतीक्षाताईंच्या सासू आहेत. आणि प्रतीक्षाताई इथून बघा नजारा किती छान वाटते. वाव, सर्व अशा बिल्डिंग आहेत. मस्त वाटते. सर्वांची गडबड चालू आहे. इकडे बघा, इकडे आपला संपर्क नाही सर्वांचा. आई नाचा. ताई येऊन आमचा आराम चालू आहे. इकडे सर्वजण असे आराम करतात. बोला ताई, बोला बोला ताई. ताई काय नाही बोलत. सुना झोपल्या का? आता काय आहे तिकडे जेवण करतात. अजून जेवण नाही झालं. आता तसंच आहे, सासू अशीच कामं करतात, सुनाशी आराम करतात. आई रेडी होत. खाली जेवू बिऊ आणि मग लगेच निघू घरी जायला. का जीविका बी आपली घरी आहे आणि कालोख झालेला आहे एकदम. जायला थोडा उशीर लागणार आहे आम्हाला. तर चला, खूप छान वाटला. मस्त एक कार्यक्रम झाला ताई सांगता. आणि रूम बी मस्त की छान आहे. ब्लॉग खूप छान आहे ताई घेतला. तर चला आता हे घे बघा, किती छान असं झोपलेला आहे. किती छान वाटते. आणि ही बघा, काय या करतस हा गुंडा. बाबू माझी बॅग दे, माझी बॅग दे पटकन. फोटो काढू काय? चिपकवासाठी बघा किती जण. हा काय विषय. सगळे आमचेच पाहुणे आहेत. सगळी वरडीचीच आहेत. मस्त की पुरी आहे. मटर पनीरची भाजी आहे, चवलीची भाजी आहे आणि कोबीची भाजी आहे ना, पापड आहेत. इथं आमच्या आई बसते, ताई वाटतं, तिथे जाऊबाई वाढते. जायला आम्हाला टाईम झालेला आहे भरपूर. आणि इथं भाऊ बसलेले. इकडे बी सर्वजण असे बसलेले, ताई बसलेले आहेत. गुलाबजाम कशाला हे बनते. मिरची पण नको मला ऍसिडिटी होते. आता आम्ही निघालो घरी जायला. आणि रात्र बी झाली. आणि हा बघा बाबू बी माझ्या बरोबर आहे. आता
बघा क्युटी बक्की एडी झाली, माझी बॅग पकडली. क्युटी चल चल चल. जीविकाने बघा घर किती स्वच्छ ठेवलेलं आहे, सर्व साफ केलेलं आहे आणि टीव्ही लावलेली. या दोघींचा काय चाललाय? अय्या क्युटी ऐकतच नाही. हे माई बारकी पळाली. या गाईज, माझा आता ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर गाईज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.